आपकी अदालतमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुडा यांच्यावर आरोप आहे की यांनी गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला। हा सीपीएमच्या पॉलिट ब्युरोचा आरोप आहे। ते म्हणाले की भूपेंद्र सिंग हुड्डा आणि त्यांचे सरकार पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। काही चुकीचा आरोप आहे। ज्युडिशियल इन्क्वायरी झाल्यानंतर काहीच गोष्ट नाही। मी सांगितलंय आमच्या सरकारची नीती आणि उद्देश तुम्हाला सांगितला। दोषींना शिक्षा देण्याचा आमचा उद्देश आहे, तोच विचार आहे। आणि सीताराम येचुरी तर असं म्हणाले की तुमचे जे सरकार आहे ते विदेशी भांडवल आणि परदेशी भांडवलदार यांच्या सावलीखाली जगतंय। आता हे तर सीताराम येचुरी यांनीच म्हटलं, आमचे साथी आहेत ते। ही गोष्ट बंगालचे मुख्यमंत्री तर म्हणत नाहीत। बंगालमध्ये तर त्यांच्या पार्टीचं सरकार आहे, तिथे सुद्धा तर विदेशी पुंजीची गुंतवणूक होते। नाही, त्यांचं म्हणणं आहे की हे जे तुम्ही या लोकांना प्रोटेक्ट करतात, सरकारी अधिकाऱ्यांना, पोलीस ऑफिसरांना, हे विदेशी भांडवलदारांच्या सांगण्यावरून करत आहात। नाही, मी कोणाच्या सांगण्यावरून नाही करत आहे, ना कोणी सांगू शकत, परंतु हे आमचं कर्तव्य आहे। तर त्यामुळे ज्युडिशियल इन्क्वायरी केली। वातावरण आमच्या प्रदेशाचं असावं, कायदा व्यवस्था असावी, कायदा लोकांनी मानावा आणि कायद्यानुसारच लोकांना शिक्षा मिळावी। जी इन्क्वायरी तुम्ही करणार आहात ती फक्त तुमच्या अधिकाऱ्यांसाठीच आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी आहे। 64 लोकांवर जे होंडाचे कर्मचारी होते त्यांच्यावर केस दाखल झालीये आणि त्यांच्यावर केस दाखल झालीच नाही जे खरंच लाठीचार्ज करत होते। त्यासाठी आणखी काय प्रूफ हवंय? दुसरं मला आणखी एक विचारायचंय तुम्हाला की जी तुम्ही मागे एक घोषणा केली होती, वर्तमानपत्रांमध्ये आम्ही तुमचं म्हणणं वाचलं की जे प्रशासकीय अधिकारी यात इन्व्हॉल्व्ह होते आणि कार्यरत होते त्यांना एका मोठ्या सुट्टीवर पाठवलं जाईल, पण आजही ते मोठ्या मोठ्या पदांचा उपभोग घेत आहेत। हे कुठल्या गोष्टीचं क्रेडिट मिळतंय त्यांना? नाही, ही तुम्हाला चुकीची माहिती मिळाली। ही चुकीची माहिती आहे। गुडगावमध्ये त्यामधील ना डेप्युटी कमिशनर आहेत ना एसपी आहेत। नाही, गुडगावमध्ये नसतील, पण जिथे कुठे असतील ते आहेत तर सरकारी पदावर अजूनही ते बसलेले, त्याचा प्रभाव तर वापरू शकतात ते तर नाही। ज्युडिशियल इन्क्वायरीवर कोणाचा परिणाम होत नाही। आणि ही जी ज्युडिशियल इन्क्वायरी आहे ही जे आमचे काँग्रेस पार्टीचे नेता आहेत त्यांनी सुद्धा मागणी केली होती, सगळ्यांनीच मागणी केली होती आणि यावेळी मी मान्य केलंय आणि हा अगदी योग्य निर्णय आहे। आणि दोषीला शिक्षा करण्यासाठी यापेक्षा मोठं हत्यार सरकारकडे कुठलंच नव्हतं। परंतु हुड्डाजी, ही त्यांची गोष्ट आहे की हे दुहेरी मापदंड नाहीये का की जे अधिकारी आहेत त्यांचं तर तुम्ही ट्रान्सफर कराल आणि जे वर्कर आहेत त्यांच्यावर पोलिसांची केस बनेल? नाही, मी वर्करसाठीच हा होंडाचा निर्णय घेतला आहे। कारण प्रश्न हा आहे की काय त्यावेळी जे वर्कर्स होते त्यांच्या विरोधात पोलीस केसेस आहेत की नाहीयेत? नाही, पोलीस केसेस आहेत, परंतु मी त्यांना निर्णय घेतला आणि त्यांनी वकिलांनी हे विधान दिलंय की आम्हाला काही त्यांच्या विरोधात असं काही नाही। अँड आय ऑलरेडी डिक्लेअर वी विल विथड्रॉ दोज केसेस ऑल्सो ॲज डिमांडेड बाय वर्कर्स। हे तुम्ही आज पब्लिकला हे आश्वासन देतात की ते जे 64 वर्कर आहेत त्यांच्या विरोधात जे क्रिमिनल केसेस आहेत ते विथड्रॉ केले जातील? मी म्हणालो ना, त्यांना जामीन करून दिला। नाही, जामीन नाही, काय केसेस विथड्रॉ केले जातील? ते तर कोर्टाचं काम आहे, परंतु मला वाटतं हा जो निर्णय झाला आहे चांगली गोष्ट आहे, परंतु कोर्ट काय निर्णय घेईल ते कोर्टाचं काम आहे। नाही, आम्ही त्यावर काही नाही बोलू शकत। जनतेला विचारत जर त्यांच्या मनात असे काही प्रश्न असतील तर? हो, कंवर दलपत सिंग, फरीदाबाद इथून आलोय। वकील आहे मी व्यवसायाने। विचारा। मला माननीय मुख्यमंत्रीजींना हे विचारायचं आहे की 64 कामगारांच्या विरोधात तर खटला नोंदवला आणि जे अधिकारी जबाबदार होते त्यांची केवळ ट्रान्सफर केली गेली। त्यांचा तर ज्युडिशियल इन्क्वायरीच्या नावाखाली माननीय मुख्यमंत्रीजी बचाव करत आहेत आणि जे कामगार ज्यांच्या बरोबर निर्दयपणे इतका व्यवहार केला गेलाय, मारहाण केली गेली आहे, त्यांच्या विरोधात तत्काळ खटले नोंदवले गेलेत। एकतर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा ते खटले नोंदवायला हवे होते किंवा मग या कामगारांच्या विरोधात देखील खटले नोंदवायला नको होते। दोघांना सुद्धा जे काही याचं उत्तर हवं असं आहे की ज्या कामगारांच्या विरोधात खटले नोंदवले गेले आहेत ते माझे ज्युडिशियल इन्क्वायरी अनाऊन्स करण्याच्या आधी केले गेले आहेत, ते आधी झाले आहेत। परंतु जेव्हा मी ज्युडिशियल इन्क्वायरी अनाऊन्स केली तर आता तर ज्युडिशियल इन्क्वायरी निर्णय घेईल, ते निर्णय घेतील त्यांच्या विरुद्ध जे काही। ज्या प्रकारे कामगारांच्या विरोधात ज्युडिशियल इन्क्वायरी सुरू होण्यापूर्वी केसेस होऊ शकत होते त्याच प्रकारे अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा केसेस होऊ शकत होते। मी ज्यावेळी तिथे गेलो त्याच वेळी मी म्हणालो मी मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी अनाऊन्स केली, त्याच्या आधी तर यांच्या विरोधात खटले नोंदवले गेले होते आणि त्यांच्याबद्दल मी आधीच म्हणालो आहे
या सरकारचं सरळ सरळ असं आहे की त्यांचा जामीन सुद्धा केला आहे आणि त्यांच्याशी बोलणं सुद्धा झालंय. आता आमचा काही विचार नाही. आता जेव्हा निर्णय झाला एका गोष्टीचा, त्यांनी स्वतः बसून निर्णय घेतला आहे की मी माझ्या सांगण्यावरून नाही केला. दोघांनी समोरासमोर बसून निर्णय घेतलाय. मी गुडगावचा रहिवासी आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट गुडगाव इथे प्रॅक्टिस करतो. मला तर असंच वाटतं की ज्यांची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट होती दोन्ही अधिकाऱ्यांची, त्यांच्या विरोधात गुन्हेगारी खटले नोंदवायलाच हवे होते. त्यांना कमीत कमी निलंबित तरी करायला हवं होतं. आणि मी हे सुद्धा म्हणतो की माननीय मुख्यमंत्री ज्या दोन्ही कलंकित अधिकाऱ्यांना वाचवत आहेत आणि गरीब कामगारांवर अन्याय करत आहेत. असं आहे हे जेव्हा ज्युडिशियल इन्क्वायरी केली, दोन्ही ज्या अधिकाऱ्यांबद्दल तुम्ही बोलता आहात, मी त्याच वेळी म्हणालो होतो की जोपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरीचा रिपोर्ट येणार नाही, हे गुडगाव जिल्ह्यामध्ये राहणार नाहीत आणि मी त्यांची बदली केली आहे. आणि हे जोपर्यंत आता कुणावर तरी हत्येचा आरोप आहे तर ते कोर्ट निर्णय घेईल. जेव्हा ज्युडिशियल इन्क्वायरी आहे, ज्याला दोषी ठरवेल, जर कोणी अधिकारी असेल, आणखी कोणी असेल किंवा मी असेल, त्याला आम्ही शिक्षा देऊ. नाही, जनतेचं तर म्हणणं असं आहे की जे अधिकारी सरळ इन्व्हॉल्व त्यांना आहेत तिथून काढून त्यांना फक्त हटवणं पुरेसं नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, आता किती ज्युडिशियल इन्क्वायरी होते. जेव्हा कुठल्याही गोष्टींची ज्युडिशियल इन्क्वायरी बसवली जाते, त्याच्या निर्णयाची वाट पाहण्याचा सुद्धा पेशन्स असतो. त्याच्या आधी आता मी कोणाला तरी शिक्षा देईन किंवा काहीतरी करीन, ते त्याच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप म्हणू शकतात. ज्युडिशियल इन्क्वायरी काही लहान गोष्ट नाहीये. हायकोर्टाचे जज ज्युडिशियल इन्क्वायरी करत आहेत. सगळ्यांना संधी मिळेल. वकील साहेब आहेत, यांना सुद्धा संधी हुडाजी, मिळेल. मागील आणि 50 वर्षांपासून आता आम्ही तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरीज बघत माझ्या आहोत. कोण प्रश्नाचं फसलंय सरळ आतापर्यंत सांगा उत्तर मला. देत नाही आहात. वकील साहेबांनी प्रश्न उचललाय, त्यांना सुद्धा संधी मिळेल. ॲफिडेव्हिट देऊन त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात यांनी बोलावं, वक्तव्य द्यावं. तिथे ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये जज सुद्धा आहे. हुडाजी, मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हुडाजी, जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही बोलता ना, तेव्हा असं वाटतं की जसं काही तुम्ही कुणाला तरी प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात. नाही, कुणाला प्रोटेक्ट करण्याचा नाही. या गोष्टीचा तुम्ही योग्य अर्थ काढा. मी योग्य अपराधाला शिक्षा देण्याचा प्रयत्न करत आहे, प्रोटेक्ट नाही हुडाजी, करत.